जय हिंद. नमस्कार मित्रांनो. नांदेड येथून नांदेड मुंबई, नांदेड दिल्ली आणि नांदेड पुणे ही विमानसेवा लवकरच सुरू केली जाईल असं आश्वासन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलं आहे. नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह खासदारांच्या शिष्टमंडळाने सिंधिया यांची भेट घेतली होती. आता सिंधिया यांनी विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येईल असं म्हटलं आहे. शीख धर्मीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचखंड गुरुद्वारा येथे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे. शिवाय जगातील कानाकोपऱ्यातून हुजूर साहिब सचखंड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. नांदेड शहराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे नांदेडला राष्ट्रीय पातळीवर जोडण्यासाठी ही विमानसेवा अत्यावश्यक आहे. नांदेड पुणे, नांदेड दिल्ली आणि नांदेड मुंबई या तिन्ही मार्गावर नवीन विमानसेवा सुरू करावी अशी मागणी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, झिराबादचे खासदार भीमराव पाटील, मनमाडचे खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन केली होती. नांदेड शहराचा वाढता विस्तार आणि उद्योग व्यवसायाच्या नवीन वाढीसाठीही विमानसेवा अत्यावश्यक ठरणारी आहे. गेल्या काही वर्षांपासून ठप्प झालेली श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावरील विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 23 मार्च पासून नांदेड पुणे नांदेड विमानसेवा सुरू होणार आहे. 23 मार्च पासून दर सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार व रविवारी दुपारी 4:40 वाजता नांदेड विमानतळावरून विमान उड्डाण घेणार असून पुणे विमानतळावर 5:30 वाजता उतरणार आहे. तसेच पुणे विमानतळावरून दर सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार व रविवारी सायंकाळी 6 वाजता पुणे विमानतळावरून नांदेडसाठी उड्डाण घेणार आहे. ते नांदेड विमानतळावर 6:50 वाजता उतरेल. या विमानसेवेमुळे प्रवाशांना चांगली सोय उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, तुमचे याविषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.